पैसे वाटपाच्या तुफान यशानंतर उद्या प्रत्यक्ष निवडणुकीचा निकाल आहे. ग्रामीण भागामध्ये, गावगाड्यामध्ये कोण प्रतिनिधित्व करणार, गावगाडा कसा चालवणार, ग्रामीण भागाचा आवाज अर्थात जिल्ह्याचं मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद, तिथं कुणाचा आवाज घुमणार, कुठल्या पक्षाची सत्ता असणार, कोण आपला जिल्ह्याचा ग्रामीण भागाचा नेता असणार, हे उद्या कळणार आहे. पैशाचा तुफान त्या ठिकाणी वापर झाला. सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भले 7-8 वर्षांनी जरी होणार म्हणजे झाल्या असतील, तरी 7-8 वर्ष निवडणुकाच झाल्या नाही म्हणून लोकांनी जो काही पैसा गोळा करून ठेवला, खास करून राजकीय मंडळींनी, तो सगळा आता बऱ्यापैकी निवडून येण्यासाठी बाहेर काढला. वाटलं होतं ग्रामीण भागात पैसे वाटप केले जाणार नाही, परंतु ग्रामीण भागात सुद्धा आता पाकिटात 1,500, 2,000, 2,000, 2,500 रुपये प्रत्येक मताला वाटले गेले. त्या पैशाचा उद्या गुलाल उधळला जाईल, तोच विजय असेल. सामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, गावकऱ्यांसाठी, ग्रामीण भागाच्या विकासासाठी, शहरं सुद्धा चांगली सुधारली पाहिजेत, या गोष्टीसाठी मतदान झालेलं नाही. तर घराणेशाही पोचण्यासाठी आणि प्रस्थापितांना जिवंत ठेवण्यासाठी पैशावाल्याच्याच घरात सत्ता असली पाहिजे आणि सामान्यांना हक्कापासून वंचित ठेवण्यासाठीची ही निवडणूक झाली. इतकं साधं सरळ मत माझं आहे. म्हणजे पैशावरच सगळं विकलं जाणार असेल आणि आमचे गाववाड्यातली लोक जर तशीच विकली गेली असेल, लोक असं म्हणतात पैसे वाटायला आल्यावर, जाऊ दे आपल्याच नशिबात पैसे घ्या, काय अडचण नाही, पण हेच तुमच्या हक्क अधिकाराला नंतर काटछाट करतील. तुम्हाला संधी मिळणार नाही, तुम्हाला विकास पाहायला सुद्धा मिळणार नाही. कारण ज्याला निवडून दिलेलं आहे तो पैसे वाटून निवडणूक लढलाय आणि निवडून आला, त्याला माहितीये तुम्ही पैसे घेऊन त्या ठिकाणी मतदान केलंय का. तुम्हाला त्यांनी सगळ्या गोष्टी तुमच्या दारापर्यंत आणाव्यात. आमच्या लोकांना हे का कळत नाही. आणि लोकशाहीचे जे काही 3, 13, 9, 18 होणार आहे ते वेगळं सांगायची गरज नाही. हाच आपला आजचा महाराष्ट्र आहे, हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय. म्हणून परत एकदा सर्वांना सप्रेम नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काय होता तुमच्या गावातल्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, निवडणुकीचा जोर? भावकी असते, गावकी असते, नातेसंबंध असतात. आपल्याच भागाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, गावातलाच उमेदवार सत्तेत बसला पाहिजे. पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून, तसं तर पक्षाची खिचडीच झाली. कोण कुठल्या पक्षात, कोण कुठल्या गटात कळायलाच मिळ नाही. तरी सुद्धा छातीवर दगड ठेवून लोक सगळं ऐकून घेतात, सहन करतात आणि निवडणुका पण लढल्या गेल्या. कोण येणार तुमच्या जिल्हा परिषदला, कोण येणार पंचायत समितीला, मग तुम्ही ठरवणार आहे जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोण आणि पंचायत समितीचा सभापती कोण. साला एक लय मोठा गोंधळ झालाय. आरक्षण तर आहेच, परंतु पैशाने इतकी राजकीय क्रांती केली की आजची निवडणूक म्हणजे सध्याच्या पहिल्या नगर परिषद आणि महानगरपालिका तुफान पैसे वाटपाच्या यशानंतर, पैशाच्या पावसानंतर जिल्हा परिषदची सुद्धा तशीच झाली. आणि दुःखाचं सावट असल्यामुळं प्रचाराच्या तोफा त्या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांच्या धडाडल्या नाहीत, परंतु आमदार खासदारांपासून खालची लोक मात्र आपल्या आपल्या जिल्हा परिषदच्या गटामध्ये किंवा पंचायत समितीच्या गणामध्ये 100% फिरले. प्रचार यंत्रणा जोरात राबवली. खालच्या 3ऱ्या 4थ्या फळीनं जिल्हा परिषदची निवडणूक म्हणजे प्रतिष्ठेची केली. यश काय ते कळेलच, परंतु सामाजिक प्रतिष्ठा ज्याला म्हणतात
सामाजिक सलोखा ज्याला म्हणतात, राजकीय समीकरण ज्याला म्हणतात, गावकी भावकीचा स्नेह ज्याला म्हणतात, आणि आपल्या लोकांची ओढ ज्याला म्हणतात, ही या सगळ्या गोंधळामध्ये विस्कटली असं म्हणलं तर वावगं नाही. कारण युतीमध्ये असणारे एकमेकांच्या विरोधात होते, आघाडीमध्ये असणारे एकमेकांच्या विरोधात होते, कुठं 2, कुठं 3, कुठं 4 लढती झाल्या. कोण कुणाच्या विरोधात आहे, कोण कुणाच्या सोबत आहे, काही कळत नव्हतं. कारण पक्षही तेवढेच झाले, नेते सुद्धा तेवढेच झाले, आणि गटतुट सुद्धा तेवढेच झाले. इथं मात्र राजकीय गोंधळ झाला. आम्हाला आमचा नेता ठरवायला संधी नाही मिळाली. आणि बऱ्याच ठिकाणी काल परवा तुतारी घेऊन फिरणारा अचानक घड्याळावर उभा राहिला. काल परवा घड्याळाची आणि धनुष्यबाणाची आणि कमळाची जिथं आघाडी होती, तिथं कधी युती तुटली कुणालाच कळलं नाही. काही लोक घड्याळामुळे जोडले होते महायुतीला, काही लोक धनुष्यबाणामुळे जोडले होते, पण मध्येच तुतारी घुसली. अचानक हातच त्या ठिकाणी चमत्कार घडून गेला. कमळाने तर जादू करून टाकली, हे वास्तव आहे. सोलापूर सारख्या काही जिल्ह्याच्या भागामध्ये तर ईव्हीएम मशीन खाजगी गाडीनं हॉटेलवर सापडली. चुकून झालं वगैरे वगैरे बऱ्याच वल्गना झाल्या. पण हे सगळा काय प्रकार आहे? म्हणजे ईव्हीएम मशीनवर आक्षेप उभ्या महाराष्ट्रासह देशाचा आहे, पण सरकारी यंत्रणा सुद्धा असताना स्वतःच्या नोकरीची तमा बाळगता सरकारी कर्मचारी मशीन सुद्धा जर प्रायव्हेट व्हेकलनं घेऊन चालले तर सुरक्षेचं काय राम भरोसे? म्हणजे एका बाजूला पैशाचा पाऊस, लोक विकत घेतली जात आहेत. प्रस्थापित बड्या नेत्यांनी डोक्यावरची टोपी कडकच राहिली पाहिजे, माझी मान ताठच राहिली पाहिजे, आणि मी किंवा माझी माणसंच निवडून आली पाहिजेत, स्वतःचीच हवा असली पाहिजे, यासाठी त्यांनी प्रतिष्ठेची अस्तित्वाची करून टाकलेली निवडणूक अचानक ईएमच्या आणि एकंदरीत सत्ताधाऱ्यांच्या पक्षीय घुसखोरीमुळे कुठं सेटिंग कशा पद्धतीनं झाली काही कळायला मार्ग नाही. आज रविवारची रात मात्र कतल की रात आहे. बटेंगे तो कटेंगे म्हणणारी परिस्थिती आहे, आणि या परिस्थितीला जबाबदार मतदारांनी घातलेल्या संभ्रमावस्थेमध्ये सुद्धा आहे. सगळ्यांनीच पैसे वाटले, सगळ्यांनीच उन्माद केलेला आहे, पण निवडून कोण येणार हे कुणीही शाश्वती देऊ शकत नाही. पुणे जिल्हा कुणाच्या पाठीशी जाणार आहे हे आता टीव्हीवरचे एक्झिट पोल सांगतायत. कारण श्रद्धांजली म्हणून कदाचित त्यांच्या बाजूने कल आहे, पण बाकीच्यांनी सुद्धा काय कमी प्लॅनिंग आणि सेटिंग केलं नाही असं नाही. मुळशी सारख्या तालुक्यात, सदन असणाऱ्या तालुक्यात सुद्धा पैसे वाटले गेले, आणि मग तिथं सुद्धा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्याला पकडून त्यांच्या वतीनं ज्या पद्धतीनं पैसे वाटणाऱ्याचे वाभाडे काढले, दिवाळं काढलं, हे सुद्धा महाराष्ट्राने बघितलंय. इतर महाराष्ट्राची म्हणजे एकूण 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या. पुणे जिल्हा हा त्याच्यातली एक आहे, पण 11 जिल्ह्यात पण काही वेगळं नाही अशातलं चित्र नाही. तिथं सुद्धा प्रचंड पैशाचा धुरळा झाला, आणि ज्यांच्या हातात महानगरपालिका गेली त्यांच्या हातातून जिल्हा परिषद सुटली की काय अशी लातूरमध्ये चर्चा आहे. परंतु प्रत्यक्ष निकाल ज्यावेळेस आता पाहिला जाईल, कोणाचं बहुमत जास्त आहे, कोण त्या ठिकाणी सदस्य घेऊन निवडून येत आहे, कोण आपला आपला जिल्हा म्हणजे जिल्हा परिषदचा अध्यक्ष करण्यामध्ये यश मिळवतं, या सगळ्या गोष्टी बारकाईनं जर समजून घेतल्या तर महाराष्ट्राचं राजकारण या 12 जिल्हा परिषदच्या माध्यमातून 200-250 जे काही सभासद म्हणजे संख्या ज्या पद्धतीनं आपल्या आपल्या पक्षाची जास्तीत जास्त निवडून आली पाहिजे, आपला चमत्कार झाला पाहिजे, आपलं असं आपलं तसं, या ज्या काही चर्चा गप्पा मारल्या जातात या सगळ्या उद्या कळणार आहेत. परंतु महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड बदललंय, वारं प्रचंड बदललंय, आणि महाराष्ट्रात काहीही घडू शकतं हे वास्तव प्रत्येकाने पाहिलंय. हे मला या माध्यमातून सांगायचंय. घंटा वाजणार आहे जिल्हा परिषदची,
परंतु कुणाचे वाजणार आहे आणि कुणाच्या बात्या गुल होणार आहे हे प्रत्यक्षात निकालालाच कळेल. परंतु सत्ताधाऱ्यांनी मात्र जरी ते प्रत्यक्ष प्रचाराला आले नसले तरी मंत्रालयात बसून किंवा वर्षा बांगल्यावर बसून त्यांना ज्या पद्धतीनं चक्र फिरवायचे, सेटिंग लावायचे आहे, त्यांनी योग्य पद्धतीनं हे केलेलं आहे. चमत्कार त्यांना जो घडवायचा आहे तो घडवतील. परंतु तुम्ही आणि गाफील राहिलं नाही पाहिजे, एवढं साधं सरळ माझं मत आहे. बाकी आपण सुज्ञ आहे. जय शिवराय.